प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे आपण ऐकलंच असेल, पण हीच मन सत्यात उतरली तर त्याचा गावभर बोबाटा झाल्याशिवाय राहत नाही. काहीशी अशीच धक्कादायक घटना आज तुम्हाला सांगणार आहोत. बिहारमधील मुझफ्फरपूरच्या सकरा पोलीस ठाणे परिसरात घडलेल्या पळवापळवीचा प्रकार सध्या जोरदार चर्चेत आहे. येथील एका महिलेचा पती मेहुणीसह फरार झाला तर दुसरीकडे आई सासऱ्यासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला. फरीदपूर येथील रहिवासी असणाऱ्या पीडित सुधा कुमारी यांनी घडला प्रकार सांगितला आहे. 21 जून 2021 मध्ये तिचा विवाह हिंदू पद्धतीनुसार भगवानपूर येथील छोटू कुमार सोबत झाला होता. लग्नानंतर छोटू कुमार सोबत 3 वर्ष सुखाने संसार सुरू होता, पण जानेवारी 2024 पासून पती छोटू कुमार मेहुणी सोबत फोनवर बोलू लागला. फोनवर बोलता बोलता 5 महिने लोटले. त्यानंतर 3 जून 2024 रोजी छोटू कुमार माझ्या लहान बहिणीला घेऊन दिल्लीकडे पळाला. तिकडे दोघांनी लग्न केलं. सोशल मीडियातून मला याबाबत माहिती मिळाल्याचं सुधा कुमारी यांनी सांगितलं. हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर यापुढे पीडितेची आई तिच्या सासऱ्याला घेऊन पळाली. माझी लहान बहीण आणि माझा नवरा पळून जाण्यासाठी माझी आई फुलकुमारी देवी जबाबदार आहे. माझ्या आईने दोघांना ढोली स्टेशन सोडलं होतं. ते पळून जाताना त्यांना 2000 रुपये दिले होते. त्यानंतर माझ्या आईने दोघांचा शोध घेण्याचे निमित्त केलं आणि तुम्ही सासरच्या घरी राहा, मी दोघांचा शोध घेईन असं सांगू लागली. मी सोबत जाण्यावर ठाम होते. तेव्हा तिनं तू जाणार असेल तर मी येणार नाही अशी भूमिका घेतली. आई फुलकुमारी देवी आणि सासरे बिराजी भगत जावाई आणि लहान बहिणीला शोधण्याच्या निमित्ताने गेले, पण ते शोध घेण्यासाठी नाही तर पळून गेल्याचं नंतर लक्षात आलं, कारण माझी आई सासऱ्यासोबत दिल्लीत राहू लागली. आता माझाही फोन उचलत नाही असं पीडित सुधा कुमार यांनी सांगितलं.